नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपली एक्झाम झालेली आहे आणि आज न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे. ती अगदी तुम्हाला मी यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला न्यूज कळेल. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की नीट पेपर आधीपेक्षा अवघड, NTA पुनर्परीक्षेत उत्तीर्ण, असं ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे. तर अगदी त्या न्यूजमध्ये त्यांनी काय काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते अगदी पूर्णपणे मी सांगणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. 5440 केंद्रावर लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अभूतपूर्व परीक्षा व्यवस्थेत पार पडली परीक्षा. महाराष्ट्रात काही ठिकाणी मुळे वर्ष गेले वायात. असे काही विद्यार्थी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांच्या काही विद्यार्थ्यांना एक्झामला बसू दिलं नाही, अशीही त्यांनी न्यूज इथं दिलेली आहे. तर महत्त्वाची न्यूज इथं आपण इथं पाहूयात. आणि इथं दिलेली आहे की आपल्याला 3 मेचा जो पेपर आपला जो रद्द झालेला होता, त्यानंतर आपल्याला देशभरामध्ये अगदी कडक सुरक्षा व्यवस्था पार पडलेली आहे. आता हे 21 जूनला आपली जी एक्झाम काल झालेली आहे त्याविषयी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतलेला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आणि लांबलचक असल्याचं म्हटलेलं आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि पेपर कठीण होता लास्ट इयरच्या एक्झामपेक्षा, आणि म्हणजेच 3 मेपेक्षा. तर कालचा पेपर कठीण होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि पेपर पण लेंदी आहे असं विद्यार्थ्यांची खूप साऱ्या विद्यार्थ्यांची म्हणण्याची एक शंका आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही सर्वे केला. तर विद्यार्थ्यांचं एक म्हणणं आहे की मॅडम, आमचा फिजिक्सचा पेपर आम्हाला खूप हार्ड गेला, केमिस्ट्रीचा मॉडरेट गेला आणि बायोचा इझी गेला, असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या पेपरमध्ये सुद्धा त्यांनी ते सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा संस्थेने पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यासाठी यंदा तांत्रिक आणि सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत. भारतातील 551 शहरांमधील 5440 केंद्रांवर आणि बाहेर देशातील 14 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आलेली आहे, असं तरी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. तर सुमारे 95,000 परीक्षा कक्षांवर 1,38,000हून अधिक CCTV कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्यात आलेली आहे, असे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉनिक गैरप्रकार रोखण्यासाठी 51,311 जॅमरही तैनात लावलेले होते, असंही त्यांनी ते पूर्णपणे डिटेल्स या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक सांगण्यात आलं आहे की मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्यांनी परीक्षा चांगली झाल्याचं सांगितलेलं आहे. यावेळी ओळख पडताळणीची प्रक्रिया अधिक काटेकोर आणि व्यवस्थित असल्याचे त्याने नमूद केलेले आहेत. आणि बेंगलोरमधून एका विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्राचा भाग कठीण होता, म्हणजे फिजिक्सचा पेपर कठीण होता असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र इतर विभाग तुलनेने सोपे असल्याचं सांगितलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही सर्वे केला. तर विद्यार्थ्यांना सुद्धा फिजिक्सचा पेपर अवघड गेला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि बायोलॉजीचा खूप पेपर सोपा आहे आणि केमिस्ट्रीचा मॉडरेट आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि परत इथे फोटो पण न्यूजमध्ये दाखवण्यात आलेला आहे की त्या न्यूजमध्ये सुद्धा त्यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे की नागपूर या ठिकाणी नीटची परीक्षा नीट व्हावी म्हणत पालकांनी आपल्या मुलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, असंही तरी इथं छायाचित्र तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे. तर ह्या न्यूजमध्ये एवढंच मला सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन आलंच असेल, कारण पेपर थोडासा अवघड आहे असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि पेपर पण आम्ही लेवल पाहिली तर खरंच फिजिक्सचा पेपर थोडासा टफ साईडने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर 3 मेपेक्षा आत्ता 21 जूनची परीक्षा आपल्याला थोडीशी अवघड असलेली पाहायला मिळालेली आहे. तर हे पूर्णपणे अगदी त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी असे पॉईंट्स पण दिलेले आहेत. पंतप्रधानांनी घेतली काळजी, 222 विद्यार्थ्यांना डांबलेलं आहे, असे तिथं न्यूज आलेली आहे या पेपरमध्ये. आणि हैदराबादमधली पण इथं न्यूज दिलेली आहे, साताऱ्यामध्ये सुद्धा इथली न्यूज दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका, कारण पेपर जर अवघड निघाला तर सगळ्यांनाच पेपर अवघड जात असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला कट-ऑफ तिथं आपल्याला सगळ्यांनाच कमी पाहायला मिळतो. आणि पेपर सोपा आला तर सगळ्यांनाच पेपर सोपा जातो, म्हणजे कट-ऑफ हा वाढतो. त्यामुळे पेपर अवघड आहे का पेपर सोपा आहे हे जास्त इम्पॉर्टन्स असण्यापेक्षा, पेपर जर अवघड असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जातो, कट-ऑफ हा कमी जातो. आणि पेपर सोपा असला तर सगळ्याच विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा जातो, कट-ऑफ हा वाढतो, ही गोष्ट लक्षात द्या. आणि मार्क तुम्ही पाहाल तर आपल्या मार्कांवरती ॲडमिशन होत नसतं, ही आपली रँकवरती ॲडमिशन होतात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे अगदी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका, टेन्शन अजिबात घेऊ नका. आपल्याला आता येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये आपला रिझल्ट आपल्यासमोर येईलच. आणि जसा रिझल्ट आला की तुम्हाला रँक पण तुमच्या हातामध्ये येईल, ऑल इंडिया रँक, त्याप्रमाणे ॲडमिशन होत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला SML ॲडमिशन होत असतात, म्हणजे स्टेट मेरिट लिस्टवरती आपले ॲडमिशन होत असतात. तर खूप सारे विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना
काउन्सिलिंगमध्ये आमच्या यायचं असेल तर तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करू शकता किंवा मला मेसेज करून तुम्ही अगदी पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका. तुम्हाला आमच्या टीमकडनं तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. तर घाबरून जाऊ नका, पॅनिक तर अजिबात होऊ नका. कमी मार्क पडत असतील तरीसुद्धा काही घाबरू नका. खूप सारे आपल्याकडे ऑप्शन्स आहे. तुम्ही एकदा जस्ट कॉल बॅक करून तुम्ही डिटेल्स माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.